बलवा ओ हा विठ्ठल बलवा ओ हा माधव बलवा ओ हा माधव बलवा ओ हा माधव बलवा ओ हा विठ्ठल बलवा ओ हा माधव बलवा ओ हा माधव बलवा ओ हा माधव बलवा उठा जागे वारी आता, उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा, भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या हो धनदारा पुत्र बंधू स्वैरे पिशुना, चुकई व्यथा जन्माच्या धनवारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्याहे जाणून शरण रिधा देवासी हो धनदारा पुत्र जन, धनदारा हो शर्मरी देवासी हो धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन माया विघ्ने ब्रह्मला खरे, माया विघ्ने भ्रमला घरी म्हणता मी माझे निघरे, मनता माये घरी हे तो संपत्तीचे वारे, आहे तो सरी वारी साजो पार जाईल आ धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन सत्कारे जाई धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन आयुष्य जात आहे पहा, आयुष्य आहे पहा काळ जपतसी महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या हो धनदारा पुत्र जन बंधू स्वैरे पिशु संत चरणी भाव क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुजतावरा, मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानू हो धनदारा पुत्र धनदारा पुत्र
वार कुमाई उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा नाथा उठा जागे वारे उठा जागे वारे आता बाबे जल्दी ठेवा माथ चुकानी माय हरी भक्ती हरी भक्ती हरी भक्ति हरि भक्ति हरि भक्ति हरि हरि भक्ति हरि धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन बंधु सोय रे पिशुना धन दारा पुत्र जन भावे चरणी ठेवा माता सुख विविता जन्माच्या सुख विविता जन्माच्या 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 सुख विविता जन्माच्या सुख विविता जन्माच्या जनदार पुत्र जय
माता माता चुकवी व्यथा जन्माच चुकवी व्यथा जन्माचा चुकवी व्यथा जन्माचा चुकवी व्यथा जन्माचा चुकवी व्यथा जन्माचा सुखविवेता जन्माच्या 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 सुखविवेता जन्माच्या सुखविवेता जन्माच्या सुखविवेता जन्माच्या
सर्व मित्रे जाणून जाणून रेखा देवाची सर्व मिथ्या जाणून शरण रेखा देवाची सर्व विद्या
पुत्र जन बंधू सोयरे पिशून धनदारा पुत्र जन पुत्र जन धनदारा पुत्र जन हरी हरी विठ्ठल विठ्ठल टाळीला विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल पुंडली वरदा हरी विठ्ठल तुकाराम हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय विठ्ठल विठ्ठल जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या हरी धनदारा पुत्रजन बंधू स्वयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा दिवासी माया विघ्ने ब्रह्मला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल आयुष्य जाता हे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या हरी संत चरणी भावधरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानू विष्णुदास विनवी नामा भुलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा हरी भक्ती धनदारा पुत्र जन अरे एवढा नसतं कुठे तू मायगल विकू बिकू काय देऊ नका हो एक तर कळा ना गोंगाट व्हायलाय काय कसं विकू नाही बघा धनदारा पुत्रजन प्लेन आवाज पाहिजे असा एक मिक्सर मध्ये नसलं पण साध्या माईक मधला जसा येतो तसा धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून
शरण रिघा दिवासी श्री संताची या माथा माथा चरणावरी संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढवे अंतरी प्रेम सुख वाढवे अंतरी प्रेम सुख. वाढवे अंतरी प्रेम सुख श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जये गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल उठा जागे व्हारे आता उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे हे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू स्वयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा दिवासी हरी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पूर्व अवतार आणि देवाचे लढीवाळ भक्त प्रेम शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा 6 चरणाचा चौकड्या पद्धतीचा काकडा या प्रकरणातील अभंग असून नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून सकळ मनुष्य जातीला अज्ञानाच्या झोपीमध्ये जी झोपलेली लोक आहेत त्या अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रीमधून जाग करण्याचं काम म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत पुण्यभूमी पावन क्षेत्र गंगापूर नावाचे गाव आणि या गंगापूर नावाच्या गावामध्ये आपल्याच गावातील महान विभूती आपल्या सर्वांच्या परिचित असणारे कैलासवासी देवदासरावजी बप्पा दादाराव शिंदे पाटील अर्थात देवदास बप्पा दादारावजी शिंदे पाटील यांच्या तृतीय अर्थात 3ऱ्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं शिंदे पाटील परिवाराच्या वतीनं त्यांचे चिरंजीव महेशरावजी देविदासराव शिंदे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला की महेशरावाचं असणारं आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायातल्या महाराज मंडळीवर असणारं प्रेम त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे. खरं म्हणजे 3 वर्षापासून माऊली माझ्या मागं होते की एका दिवस ते एक तरी वर्ष तारीख द्या पण या वर्षी योगायोग आला आणि म्हणून आज सेवेचा योग माझ्या वाट्याला या ठिकाणी आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्व महाराज मंडळीचं प्रेम महेशचं सगळ्यावरच प्रेम आहे, संप्रदायावर तेवढं प्रेम आहे म्हणून एवढे महाराज लोक या ठिकाणी गोळा झाले. नाहीतरी तर एक सप्ताह असल्यासारखं वाटायला की नाही ह्या चौकामध्ये सांगा बरं, असं सुंदर वातावरण वाटायला. कारण 2 जण आनंद महाराज अक्षय महाराज वाजवायला आहेत, माऊली इकडून बाळू महाराज ही उभे आहेत, पण बसलेले हे सगळे मागं वाजविणारेच आहेत, अजून म्हणणारेच आहेत सगळे. लक्षात आलं का नाही? म्हणजे इथं एवढे महाराज गोळा केले. तिथं महेशनं ठरविलं 6 पकवाजं लावायचे तरी बी लावता येते. फक्त माईकवाले का माईक तेवढे नसते म्हणा, कारण 12 पकवाजालाच लागायला लागले ना, बरोबर आहे का नाही? पण एवढं सुंदर वातावरण या ठिकाणी महेशनं केलंय. खरं म्हणजे हे का करायचं असतं त्याचं कारणच एक असतं की 3 वर्ष झालं एकटाच आहे ना महेश, ही 3 वर्षापासून महेश आपल्या वडिलांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं की पुण्यस्मरण संपन्न करतोय. त्याचं कारण काय असतं
त्याचं कारण आपल्या वाडवडिलाविषयी आपल्या अंतकरणातली कृतज्ञता व्यक्त करायची असते. कोणतं तरी निमित्त बघायचं नाही. समजा आता आम्ही जेवायला आलो, बरोबर आहे का नाही? जेवायला आपण आनंद महाराज जेवलो, तुम्ही नाही जेवले, मी जेवलो, तुम्ही नंतर का होणार पण हाणूनच जाणार आहे, सोडणार थोडंच आहे. तुम्ही सांगा, लक्षात आलं का नाही? म्हणजे आम्ही इथं जेवण केलं हे कोणत्या तरी निमित्तानं. असं येरी किती बी जेवाय बोलिले तरी येतोत का? आपल्या डाळभाट्या अजून तशाच शिल्लक राहिल्यात का नाही राहिल्यात सांगा. म्हणजे असं निमित्तानंच माणूस येते. नाथ महाराजाची ओवी आहे, पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंत काळ ही धर्माची वेळ अति पवित्र. म्हणजे आई वडिलाच्या अंतकाळाच्या निमित्तानं अन्नदान करायचं, ज्ञानदान करायचं. एखादा म्हणला महाराज तारीख द्या, बरं काय काय काम कार्यक्रम काय काय नाही, उगाच सहज सहज असते का कीर्तन सांगा? सहज नाही. कीर्तनाला काहीतरी काय लागते, काय माऊली? निमित्त लागते. निमित्ताशिवाय होत नाही. म्हणून हे निमित्त महेशनं गाठलं आणि सगळे महाराज लोक ही सगळी या ठिकाणी गोळा केलेत. खरं म्हणजे आता महेशला आशीर्वाद द्यायला पाहिजेत, पण तेवढं तोंड माझं मोठं नसल्यामुळं मी धन्यवाद देतो. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी. पुन्हा एकदा नमस्कार करतो. चिंतनातला महत्वाचा मुद्दा म्हणजे काकडा या प्रकरणातला नामदेवरायाचा 6 चरणाचा चौकड्या पद्धतीचा अभंग आहे. काही माणसं म्हणतील काय एवढा मोठा अभंग असतो का कुठं? एक तर 6 चरण पुन्हा त्याच्यात चौकाड आहे. म्हणजे काय करायचंय? आमचे गुरुजी हमेशा सांगतील काय, अभंग नेहमी मोठा घ्यायचा. म्हणले का अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झाकत, एवढंच आहे, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? 12 जवळजवळ 6 चरण म्हणजे किती झालं बघा नाही. एवढा मोठा अभंग आहे, पण जेवढा जमल तेवढा, पण शक्यतो सगळा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात आलं का नाही? तू नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला जाग करतात. कसे जाग करण्याच्या पद्धती वेगळ्या. कधी कधी देवाला जाग करतात, कधी कधी संताला जाग करतात, कधी कधी जीवाला जाग करतात. देवाला जाग करण्याची पद्धत, देवालाही जाग करण्याची पद्धत काय? उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, उठा पांडुरंगा समयोपातला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. ही कुणाला जाग केलंय, कुणाला जाग केलंय ही सांगा. माणसं गप्प बसलेत, काहीच नाही. पांडुरंगाला. बाळ महाराज कुणाला? पांडुरंगाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. लक्षात आलं का नाही? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आणि सुरवराची दाटी उभे जोडून हात. काही लोक म्हणतील देवाला बी जाग करावं लागतं का? हा, मग देवाला बी जाग करावं लागतं. देवाला जाग करावं लागतं का नाही करावं लागतं ही गोष्ट बाजूला सोडा, पण संतात एवढी ताकद की ती देवाला बी उठवू शकते. लक्षात आलं का नाही? एकादशीचं नावच आहे देवशयनी एकादशी. विढल म्हणजे देवाला जाग करण्याचं सामर्थ्य कुणात आहे? संतात. संत देवाला जाग करू शकतात. देव झोपलेला आहे का? देव झोपल्यावर कसं होईल सांगा? हा चला, देव झोपत असतो का? नाही, पण अधिकार एवढा आहे की देवाला बी जाग करते. देवा उठा, दारात संत आले, जरा विचार करा.
आणि रांग बघा कुठवर आहे ती वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात. आणि बघा कोण कोण आलंय जरा नजर टाका, कळतं का तुम्हाला? हा त्या बघा ती महादेव बघा ते ब्रह्मादिक नारद उभे जोडोनी हात. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. ब्रह्मादिक नारद उभे जोडोनी हात. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. हे त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. शाबास वा. काय कोण कोण आले? मी महादेव हित माऊलीचं बी बरोबरच आहे, चुकीचं नाही. पण ती माझं हित त्रिशूळ असल्यामुळं सुख सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी. आणि ही डायरेक्ट ह्यांचं चलती नसल्यामुळं असे कवाडा अडवणी पाहता ती जग जेठी. कवाडा मागून बघणारे गिरायक आहेत, पण ही डायरेक्टच घुसला. कोण कोण आहे? महादेव म्हण. कोण रे? हा काय? कोणता महादेव? शिंद्याचा नाही, पार्वतीचा महादेव. लक्षात आलं का नाही? महादेव डायरेक्टच घुसले. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात. आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. म्हणजे संत देवाला जाग करतात. कुणाला जाग करतात? देवाला. काही अभंग आहेत देवाला जाग करणार. कधी कधी संताला बी जाग करावं लागते. उठा साधू संत साधा आपुले हित. आपुले हित जाईल हा देह जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा साधू संत साधा आपुले हित. आपुले हित जाईल हा नरदेह. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा साधू संत साधा आपुले हित. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. जेवढे बी भजने येते वाजविणारे गाणारे जेवढे बी दिसायले ते आमच्या गँगचे. ह्याने आयुष्यात काकड्याला उठलेच नाहीत. म्हणलं आज काकडाच करून घेऊ ह्यांच्याकडून. लक्षात आलं का? काकडाच करून घेऊ म्हणलं. जीव मुद्दा एवढाच आहे. देवाला जाग करणारे अभंग आहेत. कधी कधी संताला जाग करावं लागतं. कसं? उठा साधू संत. कुणाला जाग केलं बाळू महाराज? साधू संताली. उठा साधू संत साधा आपुले हित. लवकर उठा, गडबड करा, बघा आपलं हित साधून घ्या. बघा लवकर. साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. लवकर उठा. काय करा? उठोनी वेगेशी चला जाऊ राऊळाशी. जळतील पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. कधी कधी संताला जाग, कधी कधी जीवाला जाग, तर कधी कधी देवाला जाग. देवाला जाग करतात हो, संताला जाग करतात हो, म्हणलं तर जीवाला बी जाग करतात म्हणले हो. मग अडचण एक आहे, जीवाला जाग करण्याची गरज का पडली? कसं जाग कधी करायचं असतं? जाग कधी करायचं असतं? कुणाला जाग करतेस? आजी झोपलेलं आहे त्याला, झोपलेल्याला जाग करायचं असतं. मग काय तुम्ही आम्हाला जाग करतात काय? सगळी झोपलेली आहेत का? कसे आपली माणसं झोपलेलेच आहेत, पण कसे माणसं म्हणतील ना डोळे असून आंधळे, ही आपली गाढ झोपीत आहेत महाराज माणसं. म्हणले आम्ही तर फिरायला लागलो. हो फिरायला लागलात, पण झोपीत फिरायला जरा ध्यानावर या. विढल आपण कसे फिरायला लागलोत? कसे फिरायला लागलोत? झोपीत फिरायला लागलोत म्हणा. आपण आपली झोपीतच आहेत, आपण आपली धुंदीतच आहेत आपण आपल्या.
आपल्याला खरं जाग करण्याची गरज आहे, कारण आपण जागेच नाही. कसली झोप आहे? झोपीचं नावच लय वेगळं आहे. म्हणले कसलं? ज्ञानोबारांनी सांगितलं झोप कसली ती, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जो विषय कडू आहे तो माणसाला गोड लागायला समजून चालायचं झोपीत आहेत अजून. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? कशात आहेत अजून? झोपीतच आहेत ना अजून, बरोबर आहे का नाही? आपली माणसं झोपीत आहेत महाराज. फुलविले संसारे आले डोळ्याशी माझे, आले डोळ्याशी माझे, आले डोळ्याशी माझे, फुलविले संसारे डोळ्याशी माझे, आले डोळ्याशी माझे, आले डोळ्याशी माझे. फुलविले संसारे आणि आले डोळ्याशी माझी रे, पडदा आला डोळ्यामध्ये, त्याच्यामुळं माणसाली स्पष्ट जाग यायला गेली, झोपीतच येत. आमचं वेगळं आहे. लोकाला पहिले क्लिअर करतो, हे लोकांचं असे की परमार्थ गोड आहे, लोकाला कडू लागायला लागला, बरोबर आहे का नाही? आणि संसार कसा आहे? कडू. लोकाला कसा लागायला? गोड. गोड. तू गोबऱ्या म्हणते आमचं तसं नाही, आम्हाला परमार्थ गोडच लागायला आहे. आणि संसाराबद्दल जर विचारताल तर तू का म्हणे कडू वाटतो प्रपंच, म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. आम्हाला प्रपंच कायम कडू वाटतो, आम्ही त्याचा एवढा विचार केलेला. पण जग झोपलंय कशाहून? जगाला संसार गोड लागायला. जगाला संसार कसा लागायला? हे गोड लागायला. नाथ महाराज म्हणले बघा तुमच्या पद्धतीनं कसं तुम्हाला वाटतंय तसं. मावल्या बघ बाबा आता तुला कसं वाटतंय का? आमचं तरी येरी काय जाणार आहे, बरोबर आहे का ना? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सर्वात शेवटी बाळ बांधून येईल, सर्वात शेवटी हे सर्वात शेवटी काल बांधून येईल, सर्वात शेवटी एका जनार्दनी आमच्या काय माझा येईल, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. हो लटक्याची बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटक्याची बोलो आम्ही वर्तमान खोटे. जोरदार टाळी वाजवा माऊलीसाठी, जोरदार सर्वांनी. हे जरी नाही काल, आम्ही ही जर नाही ऐकलं तर मग दुसरा येईन महेश आणि 50,000 घेईल. त्याच्यामुळे हीच ऐक आपलं. लक्षात आलं का नाही? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. महाराज म्हणतात सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी. पिंगळा नावाचं स्पेशल प्रकरण आहे. आमचं काय जाणार आहे? जायचंय तर तुमच्या बापाचं जाणार आहे. म्हणून आता हे आपला मुद्दा आहे की संतांनी
वेळोवेळा जीवाला जाग करण्याचा प्रयत्न केला. कधी पिंगळ्याच्या माध्यमातून, कधी आंधळ्याच्या माध्यमातून. सहज मी आंधळा गा निज निराकार आवृत्ती हे निवृत्त झाली जनन देश तेथे मी माझी हरपलो ठाई जेतीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते महाराज म्हणतात आंधळ्याच्या माध्यमातून कधीतरी काय सहज मी आंधळा गा. मी आंधळा जरूर आहे. निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली. पण आंधळा कसलाय? जनन दिशे तेथे. असले आंधळेत आम्ही की आम्हाला जग दिसत नाही. मी माझी हरपलो मीच हरपून गेलो ठाई जेतीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. त्यामुळं सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे. थोडक्यात अन्य माध्यमातून कधी पिंगळा, कधी आंधळा, कधी जोगी जोगी जग जोगी जाग जाग बोलती जग जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती हे जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जग जोगी जाग जाग माऊलीला आपल्याकडून 1000 रुपये आता कीर्तन झाले कंबर बांधली. आता मी पुन्हा दे ह्याला द्यावं लागते का नाही ह्या गोष्टीला? हा द्या 500 नाही तुला वेगळे पण त्याला 1000 पैसे. लक्षात आलं का? जोरदार टाळी माऊलीसाठी एकदा जोरदार. अरे बायाली आवाज पुरणार नाही एवढा आवाज आहे माऊलीचा. लागते का नाही सांगा. वा कधी जोगी. कोणता जोगी? जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती आणि जागता जगदेव राखा काही भाव. जोगीच्या माध्यमातून जाग केलं. कधी जागल्या आता जागा रे भाई जागा रे बाई नो जागा हे आता जागा रे बाई तू जागा. ओ आता जागा रे बाई नो जागा दोन्ही भागा दूर दिसल्या दोन्ही भागा आता जागा रे बाई तू जागा. आता जागा रे बाई
नाही सप्त्यापेक्षा कुठं कमी वाटायला लागलंय का काही. आता जागा रे भाई जागा, कधी जागल्या बरोबर आहे का नाही, कधी जोगी. जागा करण्याचा समाजाला संतांनी अनेक पद्धतीनं प्रयत्न केला. जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधार वरच्या आळीला. ही भारुड आहेत, भारुड जुन्या काळातली आहेत का माहिती. आता ह्यांना भिरुड माहिती पण भारुड नाही. ह्यांना भारुड एकच माहिती कृष्णा जोगदनचे, दुसरे कोणचेच माहित नाही ह्यांना. लक्षात आलं का नाही. तीच भारुड फक्त कृष्णा जोगदन महाराजांचे. ती असे नंबर एक रंगून भारी करते की ती बी बरोबर आहे का नाही. पण ही भारुड वेगळे आणि संतांना भारुडाच्या माध्यमातून जी जगाच्या दुःखाचं भिरूड फोडायचे ती भारूड वेगळं होतं. लक्षात आलं का नाही. त्यांना काय करायचं होतं, त्यांना तत्वज्ञान सांगायचं होतं. भारूडाच्या माध्यमातून जगाला जागा करण्याचं काम त्यांनी केलं का नाही सांगा. मुका झालू वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी, होतं का नाही सांगा. अहो ही सगळ्या माध्यमातून समाजाला जागा पिंगा होता एक बरोबर आहे का नाही. पिंगा माहिती का. हा ही नाही ती वेगळाच पिंगा म्हणतेत ना, ती नाही आपल्याकडे वेगळे. आणि घाला चाली असे ठरवलेले महाराज. सुंदर वाटाय. काकड्याच्या ज्या चालीत ना त्याचा आनंद कुठंच नाही. लक्षात ठेवा. त्या चालीतून अर्थ कळतो आनंद महाराज. स्पष्ट अर्थ दिसून येतो की नेमकं यांना काय म्हणायचंय बरोबर आहे का नाही. आता जागल्यामधलंच एक प्रमाण आहे. कोणतं. किती दिवस इथं राहायचंय सांगा ना. हा काय पद्धत आहे काही. आज आम्ही याला पंजा मेला, आज आम्ही याला पंजा मेला, बाप मस्सा गेला, बाप मस्सा गेला, बाप मस्सा गेला, बाप मस्सा गेला. उठा 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 जागा पाठी भयाले मोठे. 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 पंढरी वाचोनी तुझा ठाव माईक बंद पडेल बरं का आनंद महाराज वाजविण्याच्या नादात. किती प्रमाण झाली जो आता. अरे तुला महाराज व्हायचं म्हणलं लिहून घ्यावाच नाही सगळे. नाही घ्या पाहिजेत का नाही लिहून हे ना. आम्ही आमच्या गुरुजीचे कीर्तन बसलो विचारा लिहून घेतो का नाही. लिहून घेतो ना. आता कीर्तन करायचं मग हे लिहून घ्या. ही झाली 38 सगळे. आता किती झाले 38. अशी 109 टिपण आहे मोह. लक्षात. मोबाईल बंद कर. इकडे लक्ष द्या. नाही अक्षयदादा मोजितो कधी कधी प्रमाण किती झाले, ओव्या किती झाले 100% मोजितो कधी कधी. मला सांगतो की आज एवढ्या ओव्या झाल्या तेवढ्या झाल्या. आपला 40 झाले, 2 सरळ झाले, 2 सरळ झाले म्हणा बरोबर आहे का नाही. हा एवढं टप हाणून दिला हे जमलं तर जमलं बरोबर आहे का नाही सांगा. हे जाऊ द्या मागचं काही का असा ना. आता तरी पुढे लक्षात आलं का नाही. उठा जागी व्हा रे आता काय व्हा. आता जाग व्हा. आता मागच्या जाऊ द्या जी झाला असल ती झाला असल. लय जणांचा काटा काढलाय, लय जणांचे घर मोडलेत, बऱ्याच जणांचा खुटा उपटीलाय गावात. आपण सख्या बहिणीला या जण पैसे दिलेत भजनी आईनी. जाऊ द्या आता जी झाला असेल ती झाला असेल. जी झाला असेल माणसं आताशी हसलेत बर का. आता हसले, आताशी हसलेत खालचे. म्हणजे आतापर्यंत मिळत नव्हतं त्यांना. बरं जाऊ द्या. पण आता उठा जागे व्हा रे. आता जाग व्हा. आणि जाग होऊन काय करा. स्मरण करा पंढरीनाथा. कुणाचं स्मरण करा. देवाचं. आणि विसरायचं नाही त्याला. जर विसरायला जाता पचतील खानी 84च्या. पचतील खानी 84च्या. विसरली तर या थोड्या झाल्या.
झाली हानी विसरली दया दरी हानी विसरली दया थोर झाली हानी विसरली दया दरी हानी पतंगला काळे कळशी जा पतंगला काळे कळशी जा पतंगला काळे कळशी जा पतंगला काळे कळशी जा आपल्या घरच्या कीर्तनात मजा येते काय का असाना बरोबर आहे का ना घरची जिथं कीर्तन आहे तिथं मजा येते काय का असाना आ विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84 भरी 84च्या म्हणजे देवाला विसरायचं नाही तर देवाचं उठून काय करायचं स्मरण करायचं काय करायचं त्याचं स्मरण करायचं आणि त्याचं स्मरण करत 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 स्मरण करणे म्हणजे आठवण करणे स्मरण करणे म्हणजे काय मला तुमचं स्मरण आत्ता झालं होतं स्मरण म्हणजे माऊली काय स्मरण म्हणजे आठवण आठवण देवाची आठवण करायची महाराज आठवण केल्यावर कसं आहे आठवण करीत राहिलं आणि त्याच्या हे बघा कुठल्या बी गोष्टीची काय महत्वाची आठवण आली की माणूस चांगल्या माणसाची आठवण आल्यावर आणि एकांतात माणूस बसलेला असल्यावर चांगल्या माणसाची आठवण आली माणसे डोळे भरून येतात का नाही काय मग आता महेशचे समजा आई आहे बहीण बी असेल की बहिणी आहेत समजा एकटीच आई बसली आठवण आली समजा बाप्पाची तर महेशचे बी डोळे भरूनच येणार की एकांतात असं असते का नसते माणसात कसं बी जमते अहो मला अजून माझ्या मायबापाची आठवण येते एकांतात असल्यावर म्हणजे आठवण आली की डोळे भरून येते मग पर्याय एकच असतो तर काय दुसरा आता भावे चरणी ठेवा माथा देवाची आठवण आली एक काम पण कर किंवा भावनेनं त्याच्या पायावर माथा ठेवायचा भावे चरणी ठेवा माथा आता चरणावर माथा ठेवायचा आहे पण त्याच्यात महत्वाचा शब्द काय विजू काय नाही माथा ठेवायचा आहे पण महत्वाचं कसा माथा ठेवायचा आहे अरे भावे चरणी ना कसं दादा भावे चरणी नुसता माथा ठेवून जमणार नाही हे बघा पाया पडणं वेगळं आहे आता समजा आनंद महाराज आहेत आता माऊली समजा आमचा माऊली घ्या बाकीच्याचं सोडून द्या बाकी माऊली बस काफी आहे बस दुसरं कुणाची गरज नाही समजा आता कसल्याचे बी कीर्तनात म्हणावं लागतंय का नाही चाल हां आता पाया पडायची सगळ्याची इच्छा आहे का उग लबाड बोलायचं नाही उग होय उग चाल म्हणजे जायचं ही पाया पडणं वेगळं समजा आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचं कीर्तन असलं जाऊन पाया माता ठेवणं हे वेगळंच आहे की कळायला लागलं का नाही हे वेगळंच आहे ना आता बारकुली पोरीच्या लेकरायच्या कीर्तनात बी जावंच लागतं की पण जायचं असं हात लावायचा निघायचं माणसाला मग काय आहे दुसरा म्हणतं मी काय आहे अरे नारदाच्या गादीच्या पडलो मी कळायला लागलंय का नाही कुणाच्या पडलो मी नारदाच्या गादी त्याच्या पायाला हात लावतो मी काय पण आपले जे आदरार्थी आहेत समजा माझे गुरुजी आहेत माझ्यासाठी गुरुजी आहेत गुरुजीच्या कीर्तन गेलो पाया पडणं वेगळंच आहे ना ती आणि तुम्हाला ह्याच्यात काय प्रेम आहे ह्याच्यात एकच आहे तुम्ही शेपाशे देवात एवढंच आहे दुसरं काय कळायला लागले का बळ महाराज बरोबर आहे का नाही तुमचे स्वतःचे गुरु घ्या ना कोणी बी आदर ज्यांच्याबद्दल आहे ती त्यांच्याबद्दल मग बाकीच्या पाया पडणं वेगळं पण इथं भाव आहे इथं भाव आहे पायावर माताच ठेवायचा पण असा तसा नाही भावे चरणी ठेवा माथा भावनेनं माता ठेवायचा भावना कशी आहे भावना अशी आहे एकदा आमच्या अक्षयदादानं प्रमाण मोजले भावनेवर 22 भरले होते किती भरले होते 22 प्रमाण दिले काय बारात भाव असा आहे एकुलतं एकच आहे पण जगात त्याच्या पुढे कोणाची हिंमत नाही काय भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ भावा पुढे बळ
सबळ एकटच आहे काही न लगे एक भावची कारण तुका म्हणियान विठोबाची. ज्ञानोबराय म्हणतात ना काय, माती एजा द्रोणू केला तो कोळिकिया भाव फळा आला. गुरु द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनविल तर कुणी कुणी अनेक लव्यानं नाही महाराज एकलव्या. गुरुचे निनावे माती डोंगरी जया पाशी होती पण ते कोळकी त्रिजगती एक वध केली कारण फक्त भाव. कारण काय, ही एवढं वजनदार गिराईक आहे. देवा कारणे भावत स्मात न लगे द्यावे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाता हात गा हो हरिरामा हरिरामा गोविंदा निष्ठ हरिरामा गोविंदा वासुदेवातले शब्द आहेत. अर्थात एकच की एवढे पण ह्याच्यात भाव महत्वाचा. ह्याच्यात काय महत्वाचं आहे, उठायचं जागं व्हायचं आणि स्मरण करायचं आणि ज्याचं स्मरण केलंय त्याच्या पायावर भावनेनं काय करायचा, भावे चरणी ठेवा माथा. म्हणले पण फायदा चुकवी व्यथा जन्माच्या. जन्म जन्मांतरीची पाप जरी असले तरी पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा मरण नाही. जन्म नाही रे अनेक जन्म नाही रे अनेक जन्म नाही रे का म्हणे माझी भाग जन्म नाही रे अनेक आणि तुका म्हणे माझी भाक पुन्हा जन्म नाही. अहो तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही आला. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. किंवा मगाचं पचतील खाणी अहो भावनेनं जर माता ठेवला तर पुन्हा महाराज असले 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंग. 84 लक्ष येऊनी याच्यात फेरा जरी चुकवायचा असला तरी रिघाया, रिघा म्हणजे शरण जा, सरळ सरळ काय करा शरण जा. रिघाया शरण पांडुरंगा. काय सुंदर आहे हे सगळं, किती सुंदर आहे. पण त्याच्यात गोंधळ असा आहे पुन्हा येऊनी किती, येऊनी किती लक्ष 84 लक्ष किती 84. पण त्या 84 मध्ये पुन्हा घोळ आहे ना काय, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. एक एक येऊनी कोटी फेरा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. मगला देवा मनुष्य देहाचा, मगला देवा मनुष्य देहाचा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. हो मगला देवारा मनुष्य देहाचा, मगला देवारा देहाचा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. कशी वाटायची चाल कशी, चाल कशी, चाल कशी भारी भारी लक्षात आलं ते ना. एक येऊनी आणि कोटी फेरा. आज एक येऊनी किती फेरा कोटी किती हा कोटी म्हणा आणि येऊनी किती 84. कसला कुठा नाही, कसला कुठा नाही. मग हे असला कुटाना चुकविणं सोपं आहे. हा चुकवायचा आहे का,
हा मग उठा जागी वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, आणि चुकवी व्यथा जन्माच्या. बरोबर आहे का ना? लक्षात यायला लागलं का? हा म्हणले हे सगळं खरंय, पण हे बाकीचं तुम्हाला परमार्थ करायचा आहे का? म्हणले हो. मग जया परमार्थाची चाड, तेने सांडावे लिगाड, धरुणी भजना. सगळा काकडा पाठ आहे गबरूच्या, 61 नाट पाठ आहेत, सगळ्या नाट समाध्या सगळं पाठ आहे. हो, गुरुजींनी पाठ करून घेतलं. म्हणले नाट पाठ, त्याच्या कीर्तनाचा वेगळाच थाट. लक्षात आलं का नाही? हा आताच्या महाराजाला फक्त नाटकच माहितीत, नाटकच आणि त्यांचा मिळच नाही सध्या. लक्षात आलं का नाही? आता बघा इकडे लक्ष द्या. जया परमार्थी चाड, तेने सांडावे लिगाड, धरोनी भजनाची चाड, नित्य नेम आदरे. जसं सांडी मांडी परते टाकी, आणि वासुदेव नाम घोकी. तसंही 84 लक्ष येवनीचा फेरा जर चुकवायचा असेल तर हे बाकीच काय घेऊन बसला? हे काय? धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन. हे बंधू सोयी रे बिजोन, बंधू सोयी रे बिजोन. बाकीच्याचा विचार करायचा नाही. धन दारा, धन म्हणजे काय आहे रे? हा, पैसे. आणि दारा म्हणजे दरवाजा. दारा म्हणजे काय? हा, अरे चंडाळा, दारा म्हणजे बायको होत असते. हा हो, त्याचं बी खरं. ते मला कसं काय माहिती? मला मी काय शिकलेला आहे का? राईट आहे, खरं 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 याचं खरं नाही. खरं आहे की निबराला निबर असलं म्हणजे बरं पडतंय, बाकी काय आहे दुसरं? बरोबर आहे का नाही? खरंय. धन म्हणजे पैसा, आणि दारा आता ध्यानात ठेवू, कोणत्या महाराजांनी विचारलं तरी दारा म्हणजे बायको. दारा म्हणजे काय? बरोबरच आहे उत्तर, काही अडचण नाही. धन आणि दारा, दारा म्हणजे बायको. धन कामाचं नाही, दारा म्हणजे बायको कामाचं. धन दारा, पुत्र म्हणजे मुलगा, जन बंधू, सोयरे पिसून. ह्यांना एक काम कर, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. जर इकडं शरण गेलास तर इकडं चुकवी व्यथा जन्माच्या. जन्मजन्मांतरीच्या व्यथा चुकवायच्या असतील तर शरण रिघा देवाशी. 2 चरण कळायला लागलेत का नाही कळायले? शरण रिघा देवाला शरण जावं लागतं. किंवा मग आता आपलं लक्ष 84ची करा सोडवण, आणि रिघा या शरण पांडुरंगा, आणि इकडं शरण रिघा देवाशी. सारखंच आहे का नाही? आता बघा, आता इकडे लक्ष द्या, एक एक बघू. आता धन म्हणजे पैसा. धन म्हणजे काय आहे? आमच्या इथे एक जणाला खांदीत असताना 9 हांडे सापडलेत सोन्याचे, आणि असा कपाळाला हात लावून बसला होता. हा मेलं तात्या काय झालं? 9 हांडे सापडलेत. काय म्हणला, 9व्या हांड्यावर काय लिहिलंय बघ ना. म्हणलं काय? हा हांडा 9व्या क्रमांकाचा आहे. म्हणलं मग तुला टेन्शन का आलं? 10वा कुण्याला असं.
दहावा कोण न्याला असेल म्हणला हांडा टेन्शन आलं हाय का काही पोट भरलंय का आज परस्तो माणसाचं कुणाचं पोट भरलंय का सांगा हा अहो एवढा मोठा श्लोकच म्हणून दाखवू का तुम्हाला अरे रावणा राज्य गंभीर केले सीते सारिके रत्न चोरून नेले सीते सारिके रत्न तुला पचेना 14 चौकडे राज्य तुला घडेना जय जय रघुवीर समर्थ त्यांचा श्लोक आहे काय त्याला श्लोकच त्यांचा आहे माणसं जेवताना म्हणते त्याचा अपभ्रंश केला वेगळा आहे पण एवढा मोठा रावण पण एवढ्या मोठ्या रावणानं एवढी लंका बांधली पण काय सांगा ते कवडी काय 80,000 बायका होत्या 80 सहस्त्र ज्या सुंदरा कामिनी मुख्य मंदोदरी पतिव्रता नाथ महाराजाचे शब्द आहे एवढं मोठं असताना तिचं काही गेलं नाही पोट भरलं नाही तुमचं भरणार आहे एकच नकटी बायको ना इतकं बिबेवानी नाक आहे तिला अशी चलती फुसफुस मारे फुई फुई अशी करीत चलती पुन्हा इतकंच नाक आहे ना तिला आकार आणि तिने काय कामाचे सांगा हा आणि तिथंच माणूस साकार म्हणते तिच्या हाताला लई चवय येडा आहेस का काय तू का बिघाडला आहेस का तुला काही लाज गी हाई का नाही हे नाही येगळीच आहे ती येगळीच आहे येगळीच आहे म्हणजे कशी येगळी कशी हा दुसऱ्याच्या बायाला 2 डोळे आहेत 2 हात आहेत आणि तुझ्या बायाला बायकोला 6 डोळे आहेत का नेमकी येगळी कशी हा नाही पण तिचा स्वभाव वेगळा तू का बैल आहेस का काय तुला काही कळत का नाही माझा विनोद जरी वाटत असला तरी खरंय का खोटं हे सांगा माणसं बुडालेली आहेत का नाही सांगा बरं महाराज किती आम्ही बघितले डोळ्यानं आमच्या डोळ्यानं महाराज वेगळीच आहे आता वेगळीच आहे म्हणजे काय हा एवढं वेगळं आहे बाबा बाकीच्या बायात डोक्यावर पदर घेत्या तुही बाकू बिगर पदराची बोंबलं थिंडती एवढं खरं आहे बाबा बदल आहे हा वेगळीच आहे जरा जरा कशी आहे जरा वेगळीच आता ऐका माझ्याकडे लक्ष द्या खरं खरं सांगायला लागलो आता बघा धन असू द्या सोबत येणार नाही दारा नाम पत्नी सोबत येणार नाही कालीच एक प्रमाण दिल तो मधुबनी माझ्या ती नेमकं लक्षात राहिलं नाही की तिथवर राहिली स्मशानी आणि तिथवर राहिली स्मशान काय दारापाशी आणि मी तो जळत तसे एकला अग्नी सवे असं होतं की बायको दरवाजापर्यंतच राहते दरवाजा माणसं तिथंच आणि माणसाला एकट्यालाच अग्नीसोबत जळावं लागते मसन वाट्यात बरं त्याच्यात सिस्टीम आहे त्या 3 तुमच्याकडे 3 आहेत का 5 चक्र आहेत 3 आहेत ना आमच्याकडे 5 आहेत 3 असतात अशा ती त्याने फोडायचं ती मुख्य बॉस असतो एक जण गावागाव 2-4 बॉस आहेत बरं का तसले हां बांधणारे वेगळेच आहेत हां पुन्हा आवरा म्हणणारे एक स्पेशल असते बरं का पुन्हा हां किती बी माणसं रडू द्या कसला बी माणूस मरू द्या त्याच्या नाव डोळ्यात पाणी येत नाही त्यात एकच हा आवरा बाजूला रडायचा आता कव्हरा असतंय ती सिस्टीमच असते त्याची तसली माणसं आहेत म्हणून बरं बरं का अजून बी चांगलं आहे बघा इकडं हे इकडे बघा रे असते का नाही आणि मग ती काय असते आनंद ती फोडायचं म्हैस इकडे बघ ती फोडायचं बरं ती सिस्टीम अशी आता मी फोडलं मला माहिती ना आता माझी आई गेली वडील गेली मला माहितीच ना ती फोडलं की ज्यानं फोडलंय ना ती कानात सांगत आहे पाणी पाडणाराचे हा बघ आता घरापासून जाऊस तर मागं वळून बघायचं नाही मग मला सांगा ज्यांच्यासाठी हाडाची काडक करून रक्ताचं पाणी करून इस्टेट कमविली फुकून दिली मागं बी बघत नाहीत नावला दी चुकीचं आहे का माझं बोलून ए कसं आहे रे ह्याला काय माहिती कुठल्या गावातलंच आहे का सोबत आणलंय तुमच्या सोबत आणलाय काय मग ह्याला माहिती करून द्या ना ह्या बारीक सारी गोष्टी नाही त्याला कायम घेऊन येत जा रे माझा असल्यावर येत जा कुठं बी काय नाही बायको आहे बायको तुला लगन झालं ना हो बायको कशी असेल आता माणूस भारी आणलाय काही नंबर 1 100 पैकी 100 मार्क त्याला
हरी. आता मला सांगा, मग आता एवढं हे असल्याच्या नंतर काय कामाचं का? गेली बायको बी गेली, धन दारा पुत्र, पुत्र म्हणजे हा, रडायला माणसं आल्यावर पोराला हुंबारा येते. हा चला, कुणीच नसावा, माय मेली बाप मेला असावा, नाही डोळ्यात पाणी येत. हा चला, हा माणसं दे बाबा, मग हुंबारा येते त्याला. आणि कुणी नाही तोवर फोन लावते. आबा गेले बरं का, आबा गेले, यावा सकाळी गाडी घेऊन या. काकू आबा गेले बरं का, आबा गेले, आबा गेले. हो, अण्णा काही कळलं का, आबा गेले, आबा गेले. आणि कुणी मग पुन्हा अर्ज ते धन दारा पुत्र. आणि जग तर जग फुकून द्यायलाच असते की, जग कशाला असते? फुकून द्यायला. धन दारा पुत्र जन. महाराज म्हणतात बंधू, बंधुनी तर काय, किती बंधुनी कुपाट्या लावल्या तर चला हो, किती बंधुनी चांगल्या चांगल्याची भावानी कुपाटी लावली का नाही लावली? हा, इकडं पखवाज वाजवीत फिरायचं, इकडं कीर्तन करीत फिरायचं, आणि भावानी मागं कुपाट्या लावायच्या. लावल्यात का दराडे बुवा? किती भावाच्या कुपाट्या लावल्या सांगा. हा, काय उपयोग आहे? हा गेला बंधू बी गेला. हा काय बंधू, हा काय बंधू, बंधू सोयरे, सोयरे फक्त सोय जाणते ती सोयरे, सोयरे सोयरे जाते. काही काय सोयरे येतोय, अनंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, ती एकच सोयर आहे. ही सोयरे नाहीत कामाचे. अडचणीच्या महेश, आपल्या पडत्या काळात ज्यांनी ज्यांनी फोन उचललेले नाहीत ही आपली सोयरे नाहीत. मुसलमान परवडले, हे परवडत नाहीत आपल्याला. हा, आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला सहकार्य करीत नसतील तर काय कामाचे ते, काय कामाचे? हो, मला 9 मावशी आहेत. हा, मी दिसलो की अशा अशा इकडून चालायच्या. आता मी घरापासून जाताना असा का चोरी करतोय? असा मावशी दिसली की का चोरी करणार, मावशी दिसली की का चोरी कर, मावशी गेली की उठून बसणार. लक्षात आलं? काय जाळायचे का, फुकायचे का? आपल्याला काय करायचं? आपल्या वाईट काळात नव्हत्या ना, माझं बोलणं कळायला लागलंय का? आपल्या वाईट काळात नव्हते तेव्हा त्यांचं काय घेणं देणं आपल्याला काही नाही. सोयरे बंधू, सोयरे पिशू. ह्यांना काय करायचं? ह्यांना फुकायचं. सर्व मिथ्या हे जाणून ह्या जगातलं सगळं मिथ्या मानायचं आणि शरण रिघा देवाशी. लक्षात आलं ना? म्हणले लई पैसा आहे ना, पैसा वार आहे वार, हे तो संपत्तीचे वारे साधू संपत्तीचे वारे साधू काळे राहिले, हे तो संपत्तीचे वारे मायावी मायावी ब्रह्मला खरे म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे मी म्हणता मी माझे खरे, म्हणता मी माझे म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे साधू काळे जाईल, संपत्तीचे वारे साधू काळे जाईल, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पितून, सर्व मिथ्या हे जाणून माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे. घर माझं, दार माझं, हे माझं माझं म्हणता म्हणता महाराज म्हणतात काही नसते हे, आला वारान गेला वारा. तसे हे तो संपत्तीचे वारे. श्रीमंती संपत्तीचं काय येत असते अधूनमधून? काय येत असते? वार येत असते, असते वार असते. ती हवा म्हणते त्याला. काय म्हणते त्याला? हवा. हवा हवा असती हवा. हो, हवा हवाच असती ती. हवा हवाच असती, ध्यानात ठेवा. लय दिवस हवा टिकत नसते. गरिबी श्रीमंती वृक्षाची सावली असती. सूर्य फिरला की सावली फिरती. तसे प्रारब्ध बदललं की गरिबी श्रीमंती फिरत असती. त्याच्यामुळे त्या श्रीमंतीवर लय अवलंबून शहाण्यानं राहायचं नाही, कारण वार आहे.
महाराज म्हणले हेतू संपत्तीचे वारे साचुकारी जाईल, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हेतू संपत्तीचे वारे साचुकारी जाईल. आणि ह्याच्या नादामध्ये ही पैसा माझा, घर माझं, ही माझं, ती. बघा आनंद महाराज, आम्ही दुपारीच मी कथेत सांगितलं माऊली की 50-60 वर्ष 70 वर्ष झाले ना पैसे कमीत असताना, आणि मग 70व्या-80व्या वर्षी माणसाच्या लक्षात येते पैसा लय कमी लावला पण जगायचं राहिलं जरा, कारण जगलोच नाहीत ना. लेकरा बाळाचे शिक्षण नाही, पैसा, बायकोला कधी नीट बोललो नाहीत, आणि वेळ निघून गेल्यावर पुन्हा उपयोग नसते. कुठली बी गोष्ट वेळ येत असते. हा वेळ निघून गेल्यावर पुन्हा तुम्ही बायकोला किती बी वेळ दिला उपयोग नाही, जेव्हा गरज आहे तेव्हा दिला पाहिजे. लक्षात येते माझं बोल. त्याच्यामुळं पैसा कमीत असताना नादात 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 आयुष्य जात आहे, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वाहा, स्वहिताचा घोर वाहा, हो ध्यानी रहा श्री हरिचा पुढे म्हणतील दीपक महाराज पवार आणि पाठीमागे दरवडे गुरुजी. तुम्हीच म्हणा ना दोघं, तुम्ही नाही, तुम्ही म्हणा ना. ते आहेत आमच्या सोबत, ते पाहुण्याला द्या ना अजून. ती काय आपा तुम्ही म्हणा. हा नाही नाही, ते आमच्या सोबतचे, तुम्ही दोघं म्हणा. गावातल्याली बी मान निघतात पाहुण्याला. आता उठते उठू नका खाली बसा. विष्णुदास विनवी नामा, नामा विष्णुदास विनवी नामा, नामा विष्णुदास विनवी नामा, विष्णुदास विनवी नामा, विष्णुदास विनवी नामा, ए भूलू नको लगट म्हणतो भवकामा, भूलू नको भवकामा, धरा अंतरी निज प्रेम नेमा हरि भक्ता, हा
शरण